great leader, lady singer. So, Sushila Tupi, madam, please welcome, madam. थँक्यू अनंत सर. खूप सुंदर पद्धतीने मला वेलकम केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. Welcome, माझं madam. नाव सौ माझं नाव सुशीला दत्तात्रय तुपे, माझे मिस्टर दत्तात्रय चंद्रकांत तुपे. आम्ही दोघं मिळून आपल्या सर्वांचं साईबाबांच्या पावन आणि लोणी या गावातून सहर्ष स्वागत करते. आपल्याला जो हा मंच उपलब्ध करून दिला असे आपल्या सर्वांचे ग्रेट आपल्या श्याम इंगळे सर यांचे सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद. कारण प्रोजेक्ट मिळाला होता पण बोलता येत नव्हतं, बोलण्याची प्रॅक्टिस घरी होत नव्हती, म्हणून सरांनी जी हा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी उपलब्ध करून दिला. आज 1.5 वर्ष झाले आपण आपल्या मंचावर येतो आणि एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतोय, म्हणून आज हा प्रोजेक्ट आपल्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीने समजलेला आहे आणि आपण त्याच्यावर चांगल्या पद्धतीने काम पण करू शकलो. इंगळे सरांनी जे आपल्यासाठी हा मंच उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे मॅडम सगळ्यात आधी तुमचे खूप रेंज मध्ये या, धन्यवाद. थोडा आवाज तुटतोय. मी रेंज मध्ये आहे सर. येतोय का आवाज? हा मॅडम, आवाज तुमचा क्लिअर आहे. आलाप सर, तुम्ही रेंज मध्ये नाही. हा, आवाज क्लिअर मॅडम. ओके. येस सर, थँक्यू. त्यानंतर आपल्याला ज्यांचं वारंवार मार्गदर्शन लागतं, जे आपल्यासाठी म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं जातं आणि एक कुणीतरी आपल्याला गुरु असावा आणि त्या गुरुकडे पाहून आपल्याला वाटावं आपण गुरु सारखं व्हावं, असे आपले भीमराव पाटील सर आहेत. त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. मला त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वैयक्तिक मला वाटतं का आपण कुठंतरी कमी आहे. सरांच्याकडे पाहिल्यानंतर आपण शिकत राहावं असं वाटतं. कारण आज एवढ्या वयाचे असताना सरांचं शिक्षण कमी असताना पण सर स्वतः शिकण्याची जिद्द ठेवतात, तर आपण का ठेवू नये? आणि मग आपल्याला जर काही येत नसेल तर आपण शिकण्याची तयारी करावी, हे सरांकडे पाहिल्यानंतर 100% स्वतःला वाटलं पाहिजे आणि ते मला काय वाटत असतं, म्हणून मी शिकण्याचा कंटिन्यू प्रयत्न करत असते. त्याबद्दल पाटील सरांचे खूप खूप धन्यवाद. हे दोन महागुरु आहे आपल्याला, श्याम इंगळे सर आणि पाटील सर लाभलेले. तर म्हणतात ना, म्हणजे शिकायचं जर असलं तर प्रोजेक्ट मध्ये तर आपल्याला 2 रुपये फी देऊन मग जावं लागतं शिकायला. परंतु आतापर्यंत कुठं ऐकलंय का गुरु स्वतः दारात येतील आणि शिकवतील? आपला हा मंच जो झालाय ना, त्या मंचामुळे आपल्याला ना डायरेक्ट आपल्या दारात आपल्या घरात आपल्या जागेवर बसून आपल्याला शिकवणी चालू झालेली, कोणती फी न देता. मग त्याची किंमत नसावी असं नाही झालं पाहिजे. त्याची तर फार मोठी किंमत असते. काही गोष्टी ना इझिली मिळतात म्हणून त्याची किंमत माणसाला नसते, पण जर एकदा नसली ना मिळाली त्यावेळेस त्याची किंमत कळते. जर आपल्याला जर हा मंच मिळाला नसता ना, तर कदाचित आपण एका ठिकाणी आलो नसतो, विचारांची देवाणघेवाण झाली नसती, प्रोजेक्ट एवढा चांगल्या पद्धतीने समजला नसता. आणि प्रत्येक वेळेस ठिकाण बदलायचं, जागा बदलायची आणि जायचं शिकण्यासाठी म्हटल्यावर खूप कालावधी जातो, त्याच्यात माणूस कंटाळवाणं होतं. परंतु जी 9:30चा टायमिंग आहे आपला, जो कुठेतरी वेस्ट होत होता जीवनामध्ये, टीव्ही पाहण्यात, गप्पा गोष्टी करण्यात, नको ते विचार करण्यामध्ये, त्याचं काही रिटर्न आपल्याला कधीच मिळालं नाही. परंतु आता जो वेळ आपण या मंचासाठी देतोय ना, तो वेळ आपल्याला फक्त शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी, आणि शिकून काय मिळणार आहे? तर फक्त पैसाच मिळणार आहे याच्यामध्ये. त्याच्यासाठी हा वेळ आहे आपला, तो सगळेजण देत आहेत नाही. आता जे मंचावर उपलब्ध झालेत, उपस्थित आहेत सगळेजण ग्रेट लीडर, त्यांचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत. जे नवीन आले असतील, ज्यांना नवीन बोलवलं गेलंय कुणीतरी, त्या आमंत्रित केलंय का, तुम्हाला एक संधी आहे बिझनेसची, तुम्हाला करण्याची इच्छा आहे का? त्या उद्देशाने ज्यांनी तुम्हाला या बिझनेससाठी बोलवलं असेल ना नवीन व्यक्तींना, त्यांनी आधी तुमच्या अपलाईनचे खूप खूप आभार माना. कारण भगवंत स्वतःहून कधीच येत नाही कोणाच्या जीवनात बदल करण्यासाठी. कोणाच तरी तो दुवा होऊनच आपल्या जीवनात येतो, जीवन बदलून जातं. त्याच पद्धतीने तुम्हाला आज ज्यांनी आमंत्रित केलं असेल ना, त्यांचे सगळ्यात आधी धन्यवाद माना. ते तुमचं लाईफ बदलू शकतात. एक आशेचा किरण जो जीवनात लागत असतो ना, तो हा आहे असं समजून जर तुम्ही कामाला सुरुवात केली ना, तर जीवन 100% बदलू शकतो. आता मी माझी थोडक्यात ओळख करून देते. माझं नाव सुशीला दत्तात्रय तुपे, माझे मिस्टर दत्तात्रय चंद्रकांत तुपे. आम्ही लोणी गावातूनच हा बिझनेस रन केला. आज 1.5 वर्षापूर्वी आम्ही ह्या बिझनेस मध्ये आलो त्यावेळेस आमचं स्वतःच एक दुकानदारी धंदा व्यवसाय चालू होता, परंतु त्यामध्ये आम्ही लॉस मध्ये असल्यामुळं काहीतरी शोधात होतो. परंतु कोणी मिळत नव्हतं, भेटत नव्हतं आणि कोणाला कोणाची चांगलं असं कधी वाटत नसतं, म्हणून आमच्यापर्यंत कोणी आलं नसल्यामुळं आम्ही आमच्या जीवनात जे आहे ऍडजस्टमेंट लाईफ ती जगत होतो. परंतु काहीतरी कमवायची इच्छा असल्यामुळं भगवंतानी पण आमचं ऐकलं आणि श्याम इंगळे सरांना आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गेलं. श्याम इंगळे सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. प्रोजेक्ट आवडला तर सगळ्यात मोठा सगळ्याला पडतो तो प्रश्न आम्हाला पण पडला. आमच्याकडे 1ही रुपया नव्हता, बिझनेस तर करायचा होता.
मग आता आम्ही सरांना सांगायला पाहिजे होतं, सर आमच्याकडे बिझनेसला पैसे नाही, तुम्ही द्या, आम्ही बिझनेस मध्ये एंट्री करतो. परंतु आम्हाला दोघांना पहिलं माहिती होतं, कारण बिझनेस हा आपल्याला करायचा आहे, कारण ऑलरेडी आम्ही दोघं बिझनेस मध्ये असल्यामुळे आम्हाला माहिती आहे जोपर्यंत आपला स्वतःचा बिझनेस मध्ये पैसा गुंतत नाही ना, तोपर्यंत माणूस कधी सिरियस होत नाही बिझनेसला. दुसऱ्याचा जर पैसा गुंतला ना, त्याला काय वाटतं जाऊ दे, होईल तेव्हा होईल, जसं होईल तसं होईल. पण जेव्हा स्वतःचा गुंततो ना, तेव्हा माणूस बिंबीच्या दोट्यापासून ते काम करायला तयार होतो. आम्हाला पण तो प्रश्न पडला, आमच्याकडे 1 रुपया शिल्लकीचा नव्हता, कारण खूप हालाकीचे जीवन चालू होतं. उंच शिखर गाठलेले आम्ही दोघं नवरा बायको शेवटच्या पायरीवर येऊन पुन्हा थांबलेलो होतो. आणि घरात मुलांचे शिक्षण, कर्जा, देणेदारी, कर्जाचा डोंगर, मानसिक यातना खूप चालू होत्या. आणि त्यात हा प्रश्न उभा राहिला. आता परत पैशाची गरज पडली. मग विचार केला गेला, 1 रुपया नाही, मग एंट्री कशी करायची. सरांनी फार पहिल्या घरापासून माहिती दिली होती आम्हाला. त्यावेळेस त्या घराची पहिल्या घराची किंमत फक्त 500 रुपये होती. मग आम्ही पण 500 रुपयांनीच घ्यायला पाहिजे होतं, कारण आमच्याकडे पैसेच नव्हते. परंतु जर विचार मोठा केला ना, तर जीवनात मोठं काही होऊ शकतं. हे आम्हाला दोघांना पण पहिल्यापासून माहिती आहे. जोपर्यंत आपण स्वतःला श्रीमंत म्हणत नाही ना, तोपर्यंत आपण कधीच श्रीमंत होणार नाही. हे सत्य आहे. मोठे विचार केल्याशिवाय माणूस कधीच मोठा होत नाही. तेव्हा आम्ही पण तोच विचार केला. आपण जर छोट्या घराने सुरुवात केली ना, तर 1-2 रुपयेच कमवायच्या मागे पडू. आपण खेळून खेळतोय. मॅच खेळून खेळायची ना, 6-4 मारला ना, तर त्याचं काही महत्व असतं. 1-2 रन मारण्यात नाही. मग आमच्या सरांनी, आम्ही दोघांनी पण विचार केला. सरांची चर्चा केली. सर काय केलं पाहिजे? सरांनी पण सांगितलं, थोडं मोठं घर घेतल्याने काय फायदे होतात ते समजून सांगितले गेले. थोडा वेळ घेतला गेला. कारण एंट्री करायचीच आहे. करून केलं तर काही चांगलंच केलं पाहिजे. बिझनेस करून केला तर चांगला झाला पाहिजे. आम्ही 6वं घर घेण्याचं ठरवलं. घरात 1 रुपया नव्हता. 6व्या घराची किंमत होती 29,500. अक्षरशः प्लॅन आवडल्यामुळं आणि रिस्क घ्यायची, बिझनेस जर करतात ना, त्यांना रिस्क घेण्याची सवय असते. तर आम्हाला रिस्क घ्यायची इच्छा झाली का का आतापर्यंत खूप जीवनात कमवलं, खूप गमावलं होतं. एवढी एक संधी. समजा 29,500 गेले, तर आमच्या डोक्यावरचं छत काही जाणार नव्हतं, कारण काही लाखांचा अधिकार आमच्याकडून नुकसान आमच्या जीवनात झालेलं होतं. एक खेळ खेळायचा होता. जीवनात एक संधी आलेली होती. त्याला सोडायचं नव्हतं. कारण 2009-10 ला आम्ही बिटकॉइनची संधी दवडलेले माणसं आहे. आमच्या दारात आलं त्यावेळेस आम्ही 10 लाखाची बिटकॉइन घेऊ शकत होतो. एवढी आमची रॉयल म्हणजे परिस्थिती चांगली होती. म्हणून अज्ञान नडलं आणि 1 रुपयाचं एकही बिटकॉइन घेतला गेला नाही. ती संधी हातातून गेली होती, ही घालवायची नव्हती. म्हणून आम्ही 7% व्याजाने पैसे घेतले आणि सकाळी एंट्री केली 6व्या घराने. तर संध्याकाळपर्यंत आमच्या वॅलेटला 1,03,500 होते. आम्ही 7व्या पण घरात होतो. असे भरपूर वेळा आम्ही पैसे याच्यातून घेतलेत, कमवले. सगळ्यात महत्वाचं, आम्ही फसलो नाही सरांमुळं. आमच्यामुळं कोणी पण फसणार नाही. कारण आम्हाला सरांनी जे काम सांगितलं होतं ना, ते आम्ही प्रामाणिक केलेलं आहे. आणि काम सांगितलं ते जर प्रामाणिक केलं ना, दुसऱ्याकडे बोट दाखवण्याची आपल्यात तर ताकद नसेल, कारण पण नसतं. आपण जर सांगितलेलं काम जर केलं नाही ना, काय असं ज्याला नाचता येत नाही ना, तो अंगण वाकड म्हणून सांगत असतो. आपल्याला काम सिस्टीमने सांगितलेलं आहे, कमीत कमी आपल्या लिंकची 2 व्यक्ती या सिस्टीम मध्ये आणा. जर आपण काम नाही केलं ना, आपण लगेच दुसरीकडे काय सांगतो, मी तर पैसे घातले, परंतु मला काहीच नाही आलं. असं कधी होईल का जीवनामध्ये? आपण जर दुकान उघडलंय, स्टॉल लावतोय किंवा एक दुकान गाळा उघडतोय, त्यात माल भरतोय. माल भरून ठेवला आणि दुकानाला कुलूपच लावून ठेवायचं, उघडायचंच नाही. तर दुकान विकलं, दुकानातला माल विकला जाईल का कधी? नाही जाणार. कधीच तो धंदा होणार नाही. कारण तुम्ही दुकानच उघड नाही, फक्त माल भरून ठेवला. त्याच पद्धतीने सिस्टीम मध्ये आलात, पण आपण जर आपल्या लिंकची 2 व्यक्तीच करत नाही, मग नाही केलं, आपले पैसे नाही आले, तर आपण सिस्टमला म्हणू शकतो का मला 2 रुपये नाही आले? नाही. आपल्याला ठरून दिलेलं आहे काम. ते जर आपण प्रामाणिक केलं, मग आपल्याला पैसा नाही आला ना, तर आपण दुसऱ्यावर आरोप करू शकतो. कधीच कोणावर आरोप करण्याआधी आपण काय चुकतो हे शिकलं पाहिजे माणसाने. या सिस्टम मध्ये पण आम्ही तर तो एकच पाळला. सरांनी आम्हाला काम सांगितलं, ते आम्ही प्रामाणिक केलं, म्हणून आम्ही पैसा कमावला. आमचं पण कळकळीची सांगणं, विनंती सगळ्या टीमच्या लोकांना, आपल्याला आपल्या सिनियरनी जर काम सांगितलंय ना, 2 व्यक्ती करा, कमीत कमी 2 पेक्षा जास्त किती पण, जेवढे तुमचे मोठे जास्त स्वप्न तेवढे माणसं आपण याच्यात आणू शकतो. मग आपण 2 जर केले, मग आपल्याला पैसे नाही आले ना, मग आपण सिस्टम कडे बोट करण्याला आपल्याला तयार असतो. पण आपल्याला सांगितलेलं काम सिस्टमने, नियम घालून दिला, प्लॅन आपल्यापर्यंत आलेला आहे, त्याच्यावर फक्त काम करणं आपली जबाबदारी. आपण 2 व्यक्ती करायचे, त्यांच्याकडून 2-2 व्यक्ती करून घ्यायचे. काम चालू होतं, पैसा पण यायला लागतो आणि इन्स्टंट येतो. लॉगिंग केल्या केल्या त्या सेकंदाला. इथं होल्डिंग नाही. हा महत्वाचा प्लस पॉईंट आहे. काम केलंय आतापर्यंत इतर सिस्टम मध्ये, तर तिथं महिनाभर थांबावं लागतं, राहावं लागतं. मग 1 तारखेला कुठंतरी पेमेंट येतं. परंतु इथं आहे ना, तुम्हाला आता गरज आहे, उद्या सकाळी 7 वाजता पेमेंट पाहिजे 1,00,000 रुपये, तुम्ही आता यादी काढा, तेवढे माणसं जॉईन करा. आताच्या आता तुम्ही 1,00,000 रुपये, 2,00,000 जेवढी गरज आहे ना, तेवढी त्या सिस्टम मधून घेऊ शकता. हे आम्ही चॅलेंजवर पैसा घेतलाय, कमावलाय.
काही लोकांनी बोलून दाखवलं होतं आम्हाला, जेव्हा आलो सिस्टीम मध्ये असं होणं शक्यच नाही. तर रूम मध्ये जेवढे प्लॅन दिला गेला होता त्यांना सांगितलं गेलं होतं आम्ही आता जॉईन जर याच्यात रूमच्या बाहेर 1 रुपया गेला तर जेवढ्यांचे पैसे जेवढे गुंताय तेवढे आम्ही द्यायला तयार होऊ. इथपर्यंत आम्ही लोकांना का तर आपल्याला आपल्या प्रोजेक्टवर विश्वास होता. आम्हाला माहित होतं पैसा कुठं जाणार नाही. ज्याला समजतो ना, विश्वास बसतो ना, तो माणूस त्याची गवाही देऊ शकतो. ज्याचा विश्वासच नाही त्याचा तो कधीच हमी घेऊ शकत नाही. आम्हाला स्वतःच्या प्रोजेक्टवर विश्वास होता. त्यामुळे आम्ही लोकांशी कॉन्टॅक्ट मध्ये आलो. मोठ्या मोठ्या घरांनी लोकांना जॉईनिंग केलेलं आहे. चांगल्या चांगल्या इतके चांगले चांगले लोक ह्या सिस्टम मध्ये आपल्या माध्यमातून आले. आपण पण ना चांगलं सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी त्यांनी ज्याला त्याला ठरवून काम दिलेलं आहे ते जर केलं तर कोणीच कोणाचा पैसा इथं लॉक होत नाही, कोणी फसत नाही, बुडत नाही. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्याला एक भीती असते आपल्यामुळे कोणी फसू नये, बुडू नये. कारण आपण कुठंतरी फसलेलं बुडवलं असतं, आपली तळतळ आपल्याला माहिती असती, तीच आपल्याला जाणीव राहिली पाहिजे. आपल्यामुळे कोणी फसू नये, बुडू नये. मग आपण त्या तळमळीने जर समोरच्याला सांगतोय ना तर त्याला पण काम नियम ठरवून दिलेला आहे. तेवढ्या कमी कालावधीत जेवढा लवकरात लवकर तो या सिस्टम मध्ये 2 व्यक्ती आणील ना तेवढा लवकरात तो जास्तीत जास्त पैसा कमवू शकतो. काय असतं आपण थांबवतो, वेळ घेतो, आज करू उद्या करू. आपला जवळचा माणूस आहे ना कोणाला दुसऱ्याला कनेक्ट होऊन जातो, तिकडे तो जॉईन पण होतो आणि पैसा पण कमवतो. मग आपण काय कारण सांगतो, माझा जवळचा माणूस त्यांनी जॉईन करून घेतला आणि मला माणसंच नाही भेटू राहिले. असं होणार नाही. जग संपल पण माणसं संपणार नाही. कंटिन्यू माणसाचा जन्म हा होतच राहणार आहे. मरणानंतर जन्म आहे, जन्मानंतर मृत्यू. त्या जगातले माणसं कुठे जाणार नाही, संपणार नाही. जर हाच विचार डॉक्टरांनी केला असता, गल्लोगल्ली दवाखाने झालेले, मी डॉक्टर होऊन आता लय दवाखाने झाले, माझ्याकडे कोण येईल, तर मेडिकल कॉलेज बंद पडले असते. परंतु आपण हा विचार नाही करायचा. जगातला शेवटचा माणूस काय आपल्यालाच भेटायला येणार नाही आणि आपण तो भेटेपर्यंत आपण पण जगणार नाही. तेव्हा हा विचार नाही करायचा मला कधी तो आणि शेवटचा माणूस कधी भेटायचा, तसा हा विचार करीत बसायला आपल्याकडे वेळ नाही. फक्त माणसं शोधा, त्यांना ज्यांना कामाची गरज आहे, पैशाची गरज आहे, ज्यांचे स्वप्न जागे आहे, ते स्वतः जिवंत असले पाहिजे स्वप्नांच्या बाबतीत. नाही तर काहींचं काय नुसतं जीवन जगताय, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा मेलेला आहे काहीतरी करण्याचा. त्यांच्या नादी तर अजिबात लागू नका, कारण ते आपल्याला मारतील, आपले स्वप्न मारतील. आपल्याला स्वतःच्या जीवनात काय करायचंय ना हे आधी टार्गेट करू आपण. आपल्या जेवढ्या टीम मध्ये ना, मी तर म्हणेल आता आपण स्वतःला आहे ना एका टार्गेट मध्ये ठेवलं पाहिजे. माझे स्वप्न ते मला किती दिवसात पूर्ण करायचे, त्या स्वप्नासाठी मला किती पैसे लागणार आहेत, एवढं जर टार्गेट केलं ना त्यानुसार आपण जर कामाला लागलो ना खूप जबरदस्त आपण काम करू शकतो. महिला वर्गाने तर खूप चांगल्या पद्धतीने काम करायला सुरुवात केलेली आणि करणार पण आहे. मला अपेक्षा आहे महिलांकडून, कारण महिला अशी आहे का ती जगात काहीच गोष्ट अशी नाही तिच्यासाठी का ती करू शकणार नाही. तिनं जर ठरवलं ना ती काही पण करू शकते. आणि कुटुंबासाठी तिची खूप धडपड असते. तिला एक जर संधी मिळाली ना ती त्याचं सोनं करू शकते. ज्या महिला आपल्या सिस्टम मध्ये आलेल्या आहेत त्या खूप सुंदर पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करताय. फक्त थोडा विचार मोठा करा, घाबरण्याची गरज नाही. ज्या आल्या त्यांनी पैसे कमवलेत, 2 व्यक्ती आल्यानंतर पैसा आला ना त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास जागा झालेला. जेवढ्या लवकर त्यांना पैसा येईल ना याची काळजी आपल्याला घ्या. डाऊनलाईन ऑटोमॅटिक कामात येईल. आणि त्यांचा एक डाऊनलाईन झाला म्हणजे त्याची पण जबाबदारी वाढते. प्रत्येकाला संधी आहे उच्च पद उपभोगण्याची. आपण अपलाईन आहे, आपला एक झाला म्हणजे त्याच्या खालच्या तो पण अपलाईन होतो. जेव्हा जेव्हा माणसाची टीम वाढत जाते ना तेव्हा त्याचं पोस्ट वाढत जाते आणि त्याला वाटतं मी काहीतरी आहे, हे झालं पाहिजे. त्याला पण वाटलं पाहिजे आपल्या डाऊनलाईन त्याच्या खाली एक आला म्हणजे त्यांनी पण त्याला काम सांगता आला पाहिजे, अधिकार झाला पाहिजे, मैत्रीचं नातं तयार झालं पाहिजे, रिलेशन तयार कर. या सगळ्या गोष्टी या सिस्टीम मध्ये असल्या पाहिजे. नाही तर फक्त कामापुरतं घ्यायचं, काम झालं का त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, हे अजिबात करायचं नाही. आपल्याला सिस्टीम आहे ना, आपल्या आयुष्यात काय आपल्या अख्ख्या नातेसंबंधात काय सगळ्या जगात आपलं नाव करू शकतो. इतकी मोठी सिस्टीम आपल्यापर्यंत आलेली. कमीत कमी पैशामध्ये आपण करोडपती होऊ शकतो असा बिझनेस आहे. इथं जॉईन नाही, जॉईनिंग करायचं सोडून द्यायचं नाही. त्यांना प्रत्येकाला बिझनेस द्यायचा आहे, बिझनेस मध्ये घ्यायचंय आणि मोठा बिझनेस करून सगळ्यांना करोडपती करायचंय आणि आपल्याला पण व्हायचंय. त्या सिस्टीम मध्ये कशा पद्धतीने काम करायचंय आपण थोडक्यात पाहणार आहे. कोणाला जर काही शंका असल्या तर शामिल सर, पाटील सर आपल्याला लगेच त्या प्रश्नांची उत्तर द्यायला तयार असतात. त्याच्यामुळे न घाबरता सिस्टीम मध्ये येऊन कोणाचेही 2 रुपयाच्यात गुंतल्यानंतर डोक्यावरचं काय छत हलणार नाही किंवा लगेच आपल्या जीवनात मोठा महापूर पण येणार नाही. ट्राय करायला काही अडचण नाही. म्हणून जरी सिस्टीम मध्ये आलं ना तरी जीवनाचं सोनं करून जाणारी सिस्टीम आहे. तर आपण पाहू नेमकं प्रोजेक्ट काय आहे, बिझनेस काय, कसं करायचंय काम. तर हे समोर आपल्या समोर एक स्लाइड दिसते, त्याच्यावर चित्र जे दिसतंय ते मिस्टर लाडू सर आहेत. तर आता हा प्रोजेक्ट एक डिजिटल प्रोजेक्ट आहे, सॉफ्टवेअर मध्ये काम चालतं.
मिस्टर लाडो सर आहे, त्यांना मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये 13 वर्षाचा आणि ब्लॉकचेनवर 14 वर्षाचं काम केल्याचा अनुभव आहे. त्यांनी एक सॉफ्टवेअर बनवले आणि ते ब्लॉकचेन मध्ये टाकलेले. मिस्टर लाडो सरांची सगळ्यांच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद मानते. त्यांनी आपल्याला हा प्रोजेक्ट दिला. आतापर्यंत आपण ज्या सिस्टम मध्ये काम केलं ना, ती सिस्टम म्हणजे सेंट्रलाइज सिस्टम. म्हणजे आपण कुठेतरी नोकरी केली, काम केलं, धंदा केला, व्यवसाय केला, कोणीतरी आपल्याला मालक होतं. त्या सिस्टम मध्ये कंपनी असते, एमडी असतं, सीएमडी असतं, ऑफिस, प्रोडक्ट, ऍडमिन, क्लोजिंग, बँक अकाउंट असतं. ते देतील तो पगार आपल्याला घ्यावा लागतो. त्या पगारावर आपल्याला काम करावं लागतं. महिनाभर काम केल्यानंतर 1 तारखेला आपलं पेमेंट येतं. ते पण देतील, ते देतील तो घ्यावा लागतो. आपल्याला पाहिजे ते मिळत नाही. तिथे फक्त आपण जगतो, मरत नाही. तिथे फक्त आपले 2 टायमाचं पोट भरतं, आपले स्वप्न पूर्ण होत नाही. मग आता आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची. आपल्याला जर साईड बिझनेस करायला मिळाला तर काही अडचण नाही. तसं तर हा डायरेक्टली जर बिझनेस केला ना स्वतःचा, तर काहीच अडचण नाही. याच्यावर खूप काही होऊ शकतो. पण एखाद्याने विचार केला, मी साईड बिझनेस म्हणून जरी करायचं ठरवलं ना, तर काय अडचण नाही. हा विचार करून एंट्री केली तरी चालेल. कारण उंदीर सुद्धा 10 बिळं ठेवतो. या बिळातून साप आला तर दुसऱ्याच बिळातून पळून जायला. मग आपण 10 ठिकाणी इन्कम येण्यासाठी का प्रयत्न करू नये? तर आपल्याला ज्या सिस्टम मध्ये काम करायचं ती डिसेंट्रलाइज सिस्टम आहे. तिथे इको सिस्टम आहे, क्रिएटर आहे, नो ऑफिस, नो प्रोडक्ट, नो ऍडमिन, नो क्लोजिंग आणि नो बँक अकाउंट. ह्या सिस्टम मध्ये आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करता येणार आहेत का? तर तिथे आपल्याला पाहिजे तेवढा पैसा आपण कमवू शकतो. आपल्याला कोणाचं बंधन नाही, आपल्याला कोणी मालक नाही, कोणी काम सांगणार नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा आपण काम करू शकतो. आणि याच्यात सगळ्यात म्हणतात प्लस पॉईंट म्हणजे बँक अकाउंट नाही, केवायसी द्यायची नाही. लोक फसले, ते कुठं फसले? कोणीतरी आला अकाउंट मध्ये, त्याच्या 10, 20, 5, 50 लाख आपले गोळा करून टाकले गेले आणि तो फरार झाला, 5-6 झाला, दुसऱ्या देशात गेला. आता या ठिकाणी मालकच नाही, बँक अकाउंटच नाही, कोणाच्या अकाउंटला आपल्या पैसेच पाठवायचे नाही, कोणी आपल्याला पैसे पाठवणार नाही. मग आपल्याला जर आपले पैसे पळून घ्यायला कोणीच नाही सिस्टीम मध्ये, तर आपण या सिस्टीम मध्ये एंट्री करायला काही एक हरकत नाही. म्हणून जरी एंट्री केली तर पैसा आपण 100% कमवू शकतो. नेक्स्ट सर. नेक्स्ट सर. आता हा प्रोजेक्ट सरळ होता, म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा प्रोजेक्ट कशात आहे तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आधारित. आता ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय आपल्याला माहिती पाहिजे. प्रोजेक्ट मध्ये एंट्री करताना अभ्यास असावा. ब्लॉकचेन म्हणजे असंख्य सॉफ्टवेअरचा संच असतो. तो लेझर टेक्नॉलॉजी एका चेन सिस्टीम मध्ये हॅश पद्धतीने एकमेकाला कनेक्ट केलेला असतो. त्याला एडिट करता येत नाही, डिलीट करता येत नाही, फेरफार करता येत नाही. ही सिस्टीम याच्या आधी कुठं वापरली गेलेली, तर बिटकॉइन 2009-10 ला आला होता. त्यावेळेस सुद्धा तो बिटकॉइन ब्लॉकचेन मध्येच होता. आपल्या भारताने बॅन केला, अमेरिकेने बॅन केला. आपल्याला नको होती ती करन्सी. आपल्या भारताला वाटायचा माझा रुपया मोठा, अमेरिकेला वाटायचा त्याचा डॉलर मोठा. त्याच्यामुळे त्यांनी दोघांनी तो स्वीकारला नाही. आता तो स्वीकारला म्हणून नाही म्हणून बंद पडला का? आला त्यावेळेस फक्त 6 पैशाला होता, आज 6 कोटीपर्यंत जाऊन आला. स्वीकारला आपण नाही, स्वीकारला म्हणून तो बंद नाही झाला का? तर तो ब्लॉकचेन मध्ये असल्यामुळे इतर देशांनी तो स्वीकारला. त्याची देवाणघेवाण होत राहिली आणि त्याचा रेट वाढत गेला. मग आता ह्या सिस्टीम मध्ये तो असल्यावर जर त्याला कोणी मारू शकलं नाही, थांबू शकलं नाही, तर आपला पण प्रोजेक्ट ब्लॉकचेन वर आहे. मग याला कोण थांबू शकतं का? नाही. ही डिजिटल खतावणी. पूर्वीच्या काळी म्हणून हाताने लिहायचे, खाडाखोड करून 100 रुपयाचे 1000, 1000चे 10,000 करता येत होते. ही डिजिटल खतावणी. याच्यात जी काही कमांड दिलेली असते ती कोणालाही त्याच्यात काही बदल करता येत नाही. ही सिस्टीम कधीच बंद पडत नाही. आता ही बंद पडल कधी पडल? ते जेव्हा जगाचं इंटरनेट बंद पडेल ना, त्यावेळेस ते 100% बंद पडेल. आणि इंटरनेट बंद पडणं ही अशक्य गोष्ट आहे. आता आपल्याला प्रोजेक्ट मध्ये एंट्री करायची आहे. एंट्री केल्यानंतर सर्वात पहिले प्ले स्टोअरला जाऊन येणे. 3 ऍप दिसतात समोर आपल्या, ट्रस्ट वॅलेट, टोकन पॉकेट आणि मेटामास्क. डिसेंट्रलाइज वॅलेट आहे. याच्यातलं एक ऍप आपल्या प्ले स्टोअर वर जाऊन आपण ओपन करायचं असतं. आता ओपन केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला येतात 12 अंकी की येते, डिजिटल की असतात त्या, ते येतात. त्या ज्याचा आयडी ओपन होतोय त्याला, म्हणजे आपला त्याच्याबरोबर ज्याचा माणूस आहे, ज्याचे जॉईनिंग होऊ राहिली त्या व्यक्ती दोघांनी पण आहे ना, ते स्वतः लिहायचे नाही. ज्याचा आयडी ओपन होतोय त्याच्याच मोबाईल त्याच्याच हातात देऊन त्याच्याकडूनच त्या की लिहून घ्यायच्या, चांगल्या अक्षरामध्ये, स्पेलिंग मध्ये कोणत्या चुका न होता. आणि त्या कीचं महत्व त्याला सगळ्यात आधी समजून सांगायचे. डिजिटल की आहे, ह्या व्यवस्थित त्याची फोटो काढा, लॅमिनेशन काढा, महत्वाच्या कागदपत्राच्या ठिकाणी ठेवून द्या. पुन्हा या की मिळत नाही. एकदा हरवल्या तर परत मिळणार नाही त्या की. त्याच्यामुळे याची जबाबदारी जपून ठेवण्याची सगळी सर्वस्व जबाबदारी ही त्या ज्याचा आयडी ओपन होतोय त्याचीच राहणार आहे. म्हणून आणि की कुठे वापरला जाणार आहे? जेव्हा मोबाईल फुटतो, चोरी जातो किंवा आपण मोबाईल बदलतो, त्यावेळेस पुन्हा आपला आयडी त्याच ठिकाणावरून चालू करण्यासाठी त्या कीची गरज पडणार आहे. त्यांना सांगा. आपण कोणीही त्याचा फोटो काढू नका, कारण ती एक नाही जबाबदारी. त्यांच्या जर उद्या डाय चोरीला गेले तर आपल्यावर कोणी ब्लेम करू नये का तुमच्याकडे पण आमच्या की होत्या. म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडायची. आता हा प्रोजेक्ट बंद नाही पाडणार, त्याच्यासाठी काही कारण दिलेली आहे आपल्या समोर. हा प्रोजेक्ट 100%
प्रोजेक्ट मधला जो पैसा आहे ना तो 100% कम्युनिटी मध्येच वाटला जातो. ब्लॉकचेन डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट आहे, नो ROI सिस्टीम. म्हणजे 1 लाख रुपये जर दिले ना तर 2 लाख करून मिळत नाही, तर 2 लाखाचे 4 लाख रुपये करून मिळत नाही. प्रोजेक्ट जर चालला तरच क्रिएटरला पैसा जातो. बिझनेस करण्यासाठी अत्यावश्यक अँड्रॉइड फोन लागतो, जो सगळ्यांच्या हातात आता सध्याला आहे. आणि त्यात हा प्रोजेक्ट रन करण्यासाठी ट्रस्ट वॉलेट, टोकन पॉकेट, मेटामास्क हे जर वॅलेटचं नॉलेज असलं ना तर इझिली आपण हा प्रोजेक्ट रन करू शकतो. नेक्स्ट सर. नेक्स्ट सर. आता आपल्याला काम काय करायचं सगळ्यात महत्वाचं ते पाहू. आता समजा एखादा गाळा मला विकायचा, एखादा खरेदीदार आहे त्यांना तो खरेदी करायचा आहे, तर मी माझ्या गाळ्याची किंमत सांगाल ते सर मला त्याचे 2 रुपये काय 10 रुपये मी सांगाल ते मला दिले जातील. एकदाच मला पैसे येतील, तो गाळा त्यांच्या नावावर होईल कायमस्वरूपी. परंतु तो गाळा त्या सरांनी मॅडमनी दुसऱ्या व्यक्तीला जर भाडे तत्वावर दिला तर ते भाडे करू दर महिन्याला त्याला भाडं देत राहील. त्या सरांना दर महिन्याला त्याचं भाडं देत राहील. म्हणजे एकदाच इन्व्हेस्ट केली त्या सरांनी त्या गाळ्यासाठी, मॅडम त्या गाळ्यासाठी, परंतु भाडे तत्वावर दिल्यामुळे तो इन्कम देण्यासाठी कंटिन्यू तयार झाला. त्याच पद्धतीने हे 12 घरं, 12 गाळे, 12 स्लॉट आहे. आपण याला आपल्याला जेवढं सोपं भाषेत म्हणता येईल, बोलता येईल, सांगता येईल त्या पद्धतीने सांगू शकतो. त्याच पद्धतीने यातलं एक घर एकदाच खरेदी करायचं, एक गाळा एकदाच खरेदी करायचा लाईफ मध्ये. पुन्हा 1ही रुपया आपल्या खिशातून याच्यात न घालता आपण पुढच्या घरांमध्ये पण जातो, पैसा पण कमवतो. सगळ्यात महत्वाचं हे घर परत विकता येत नाही, परत देता येत नाही, काहीच नाही. एकदा आपल्या मोबाईल मध्ये घेतलं ते आपलंच झालं. ऑटोमॅटिकली आपण पुढच्या घरांमध्ये जात असतो, पैसा कमवतो. आता हे 12 घर आहे, 12 घर टेक्टाईल प्रोजेक्ट ह्या त्यात 12 घर आहे. 12 घरातले जे 8 घर आहे ते सिक्स आहे, 4 घर आहे ते स्त्री. एक सिक्स का म्हणायचंय तर त्या ठिकाणी 6 माणसांची गरज पडते. आणि स्त्री का म्हणायचं त्या ठिकाणी फक्त 3च माणसांची गरज पडते. एक सिक्स हा पूर्णपणे वर्किंग आणि नॉन वर्किंग प्लॅन आहे. म्हणजे 6 माणसाचं घर भरायला आपल्याला 4 माणसं मदत करतात. अपलाईन, डाऊनलाईन, क्रॉस लाईन आपण स्वतः मिळून असे 6 माणसं भरले जातात. तर स्त्री मध्ये हा पूर्णपणे वर्किंग प्लॅन आहे. तिथं फक्त अपलाईन आणि डाऊनलाईन 2च व्यक्ती मदत करतात आपल्याला हे घर भरण्यासाठी. आता या घरांच्या किमती कशा आहे, घर फिरतं कसं आणि पैसा येतो कसा, आपण ते नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहू. नेक्स्ट सर. आता पहिल्या घराची किंमत आहे 10 डाय. तर आपल्याला येतं आपल्या व्हॅलेटला 9 डाय. मग एक डाय कुठं जातो आपला, तर तो रॉयल्टी पोलला जमा होतो. म्हणजे आपण नोकरीला नाही, आपण रिटायर झालो असतो, नोकरीला असतो तर आपले पेन्शन आले असते. आता आपण नोकरीला नाही तर आपल्याला कुठून तरी 2 रुपये रिटायरमेंट नंतर पॅसिव्ह इन्कम आला पाहिजे ना. तर जेव्हा आपण काम नाही करू, जेव्हा आपलं वय होईल, आपलं काम न करता येणार, त्यावेळेस पण आपल्या घरात आपला 2 रुपये इन्कम येत राहायला पाहिजे. त्यासाठी याच्यात रॉयल्टी सिस्टीम आणलेली आहे. 10% आपला प्रत्येक घरामध्ये प्रत्येक माणसामाग एका माणसामाग 10% रॉयल्टी पोल मध्ये जमा होतो. 10 डाय मधले 9 डाय आपल्या व्हॅलेटला येतात, एक डाय आपला रॉयल्टी पोल मध्ये पॅसिव्ह इन्कम साठी जमा होत राहतो प्रत्येक घरात, प्रत्येक माणसामाग. नेक्स्ट सर. आता हे 12 घर समोर दिसत आहेत, त्यात आपण पहिल्या घरापासून प्लॅन, नियम काय आहेत, काम करण्याची पद्धत काय ते समजून घेऊ, इन्कम कसं येतं, मग आपण ठरवायचं आपण कोणतं घर घ्यायचं ते. आता पहिल्या घराची किंमत आहे 10 दुसऱ्याची 18, 32 अशा घरांची किमती वाढत जातात. आपण पहिल्या घराचा आपण एंट्री करू आणि त्याचा प्लॅन समजून घेऊ. 10 डायनी घरात आपली एंट्री झाली पहिल्या घरात. 10 डाय म्हणजे किती पैसे जातात ते, तर एका डायची ती 94 रुपये, 10 डायचे 940 रुपये. त्याला एक मॅट्रिक लागतं ग्रास फी 100 रुपयाची. असे दोन्ही मिळून 940 अधिक 100 1040 रुपयाचं हे घर झालं. आता एंट्री केली 1040 तर त्या व्यक्तीला एकच काम आणि एकच नाही, तर त्यांनी कमीत कमी त्याच्या लिंकचे 2 व्यक्ती, जास्तीत जास्त तो किती पण आणू शकतो. 2 व्यक्ती समोर जे लाल गोळे दिसतात ते 2 व्यक्ती आणायचे, ते पण 10 डायचे असतात. त्या ठिकाणी त्या दोन्ही व्यक्तीचं पेमेंट त्याच व्यक्तीला म्हणजे त्यांना जात नाही. समजा मी एंट्री केली 10 डायनी, माझे 2 व्यक्ती मी केले ते लाल गोळे दिसतात ते, त्या दोघांचं पेमेंट मला नाही, आता माझ्या अपलाईनला जाणार आहे. इथं माझं 50% काम पूर्ण होतं. आता मला नियम सांगितला होता 2 व्यक्ती करायचे, ते मी 2 व्यक्ती माझे लाल व्यक्ती जे दिसतात समोर ते केलेले आहेत, त्याचं पेमेंट अपलाईनला गेलं. आता त्या 2 व्यक्तींना पण तोच नियम आहे, तेच काम सांगितलेलं आहे. माझा पहिला व्यक्ती त्यांच्याकडून मी आणि माझे सिनियर सांगू, कारण नवीन असल्यामुळे लगेच प्लॅन देता येत नाही. आपल्या बरोबर आपले सिनियर असले पाहिजे, त्यांच्या थ्रू आपण समोर पुढे जायचं. त्यांच्या मदतीने माझ्या ए व्यक्तीकडून मी ए आणि बी 2 व्यक्ती त्यांच्याकडून पण करून घेणार आहे, बी व्यक्तीकडून पण 2 व्यक्ती करून घेणार. त्यावेळेस माझं वैयक्तिक 100% काम संपतं त्या घरामध्ये. आता पैसे मला येणार किती ते पाहू. ते समोर 3 गोळे दिसतात त्या तिघांचं पेमेंट मला येणार आहे. 6वा व्यक्ती ना हे घर रिसायकल करतं. अपलाईन, क्रॉस लाईन, डाऊन ते पेमेंट कोणाला जाऊ शकतं, जशी घराची सिच्युएशन असेल तशी जाऊ शकतं.
त्या तिघांचं पेमेंट मला येणार आहे, हे घर मोकळं होणार आहे आणि आम्ही 18 डायच्या घरात पण जाणार आहे. आता या तिघांचं पेमेंट मला येणार आहे, परंतु मी 18 डाय हे घर खरेदी केलं नाही. ते काही एकावर एक फ्री पण नाहीये, त्याला विकतच घ्यायचं. मी आताच सांगितलं होतं का एकही रुपया पुन्हा खिशातून घालायचा नाही. मग हे घर खरेदी कसं होतं ते पाहू. जे 3 हिरवे गोळे दिसतात ना, त्यातलं एकाचं पेमेंट मला येणार आहे, म्हणजे 9 डाय. एक डाय रॉयल्टी पोलला जाणार आहे. सगळे 10 डायचे घर आहे, माणसं आहेत. त्यातलं एक डाय हा रॉयल्टी पोलला जाणार आहे. त्यातले 9 डाय माझ्या व्हॅलेटला येईल, एक डाय रॉयल्टी पोलला जाईल. दुसरे 2 हिरवे गोळे दिसतात त्याचे पण 10-10 डायचे ते, त्यातले एक डाय रॉयल्टी पोलला जाईल. 9 दुने 18 डाय होल्ड होतील. याला कमांड दिलेली ऑटो सिस्टीम आहे याला सगळी. याला ऑटो होल्डची कमांड असल्यामुळे हे दोघं व्यक्ती होल्ड होतील आणि 18 डायचं घर ओपन होईल. मी पहिल्या घरामध्येच माझे पैसे मला वसूल झालेले असतात. ज्या घराने मी एंट्री केली, इन्व्हेस्ट केली होती, जे घर घेतलं होतं, ते पहिल्याच घरात मला आले पेमेंट. आता पुढच्या घरापासून इन्कम यायला चालू होतं. 18 डायच्या घरात मी आले. त्याच पद्धतीने माझे जे पहिल्या घरातले 2 माझ्या लिंकचे 2 व्यक्ती, ते पण माझ्यासारखेच रिसायकल होतील, 18 घरात येतील. त्यांचे पण 2 जे व्यक्ती ते पण त्यांच्यासारखे रिसायकल होतील, ते पण 18 डायच्या घरात येतील. त्या ठिकाणी आल्यानंतर त्या दोघांचं जे लाल गोळे दिसतात 18 डायच्या घरात, ते पण आपल्यालाच जाणार आहे. तिघांचं पेमेंट मला येणार आहे, परंतु मी पुढचं घर घेतलेलं नसल्यामुळे या ठिकाणी पण मला एकाचं पेमेंट येईल. 18 डाय मधले 16.2 येणार आहे. एक 10% रॉयल्टी पोलला जाणार आहे. आणि त्यावेळेस काय होईल, ते 2 हिरवे जे शेजारचे गोळे दिसतात ते दोघांचं पेमेंट होल्ड होईल. 16.2, 16.2 आणि 32.4 डायचं घर ओपन होईल. परंतु या ठिकाणी मला हे पेमेंट सगळं घेता आलं असतं, पण मी काय केलं, सुरुवातीपासून एंट्री केली. आता दुसऱ्या वेळेस सायकल फिरताना या तिघांचं पेमेंट साहजिक की मला येणार आहे. परंतु जर करून करायची एंट्री होती तर थोडा मोठा विचार जर केला असता मी, तर मी पैसा किती कमवू शकते असते. समजा मी 4थ्या घराने एंट्री केली असती 58 डायच्या, त्यावेळेस ह्या सगळ्या घरांची मालक मी होते. 4थ्या घराची होते, 3ऱ्या, 2ऱ्या आणि पहिल्या. मग मला हे तिघांचं जे पेमेंट मधले एकाच येत होतं ना, ते न येतात तिघांचं पण पेमेंट येणार आहे. माझा कोणताही होल्ड होणार नाही, कारण मला काम करणं चुकत नाही, प्लॅन देणं चुकणार नाही, जॉईनिंग करणं पण चुकणार नाही. मग माझे माणसं मी का होल्ड होऊन द्यावा आणि का ते खर्च होऊन द्यावा त्या सिस्टीम मध्ये. म्हणून जर एकदाच इन्व्हेस्ट करायची तर 4थ्या घराने जर इन्व्हेस्ट केली तर या तिघांचं पेमेंट आपल्या पहिल्या, 2ऱ्या, 3ऱ्या घरापर्यंत पूर्णतः आपल्या तिघांचं घेता येतं. 4थ्या घरातून फक्त 5व्या घरात जाताना दोघांचं होल्ड होईल आणि 4थ्या घरातल्या पहिल्या व्यक्तीचं पेमेंट आपल्याला, त्या पहिले 3 गोळ्यांमधले एकाचं पेमेंट आपल्याला येईल. एवढाच जर समजलं ना ज्या व्यक्तीला मोठं घर घेण्याचा फायदा, तरी तो जास्तीत जास्त पैसा कमवू शकतो. म्हणूनच आम्ही 6व्या घराने एंट्री केली ती. आज 9व्या घरामध्ये, कारण 9व्या घरापर्यंत येऊस्तोवर जवळजवळ 30 लाख रुपये कमवले. कार पण याची केली. हे घेतलेलं आहे रॉयल मध्ये. असं काय सांगायचं म्हणून नाही, कारण गाव पातळीवर सगळेजण आम्हाला ओळखतात आणि चांगल्या पद्धतीने, कारण जे हालाचे दिवस होते त्यातून आम्ही पूर्ण बऱ्यापैकी बाहेर आलेलो ह्या सिस्टम मध्ये आल्यापासून. माझे हात जोडून विनंती कळकळीची, का ज्यांना हा प्रोजेक्ट समजला जरी नसेल ना, आता मी प्लॅन सांगितला, लगेच सांगितलं समजतो असं पण नाही. समजला असेल ना तर 100% एंट्री करा, नसेल समजला तर 200% एंट्री करा. हा प्लॅन समजेपर्यंतच तुम्ही लखपती करोडपती झालेले असाल. म्हणून प्रोजेक्टवर विश्वास ठेवा, एंट्री करा आणि कामाला लागा. नेक्स्ट सर. आता समोर दिलेले 2x4 मॅट्रिक्स. वाय म्हणजे मला एकच काम, एकच नाही, 1 आणि 2 व्यक्ती करणे. तिथे माझं 50% काम संपतं. त्या दोघांचं पेमेंट अपलाईनला जातं. 1 व्यक्तीकडून 3 आणि 4 व्यक्ती करून घेणं, 2 व्यक्तीकडून 5 आणि 6 व्यक्ती करून घेतं. या ठिकाणी मला 3, 4, 5चं पेमेंट येईल. 6वा व्यक्ती घर रिसायकल करीन, घर मोकळं करीन. नवीन व्यक्ती येण्यासाठी 6वा व्यक्ती अपलाईन, डाऊनलाईन, क्रॉसलाईन कोणालाही ते पेमेंट जाऊ शकतं. आता या ठिकाणी पहिल्या लेवल मध्ये मला इन्कम किती येणार आहे, तर 9-27 डाय. आता ते पैशाच्या स्वरूपात जर आपण पाहिलं तर 2538 पर सायकल येणार आहे. एकदाच आपण फक्त इन्व्हेस्ट केली ते 1040. आताच विचार करा, पहिल्याच घरात जर एवढे पैसे येत असेल तर आपण एंट्री करायला काही एक हरकत नाही. नेक्स्ट सर. आपके जेब में है पैसे तो लोग पूछेंगे आप है कैसे, जब आप हो जाओगे कंगाल कोई नहीं आएगा पूछने आपका हाल. ही जर म्हण आपल्या जीवनात आपण आता जर अनुभवत असेल, त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर या प्रोजेक्ट मध्ये एंट्री करा. सगळ्यांचे या प्रोजेक्ट मध्ये एंट्री करण्यासाठी नवीन मेंबरला वेलकम. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. बॅक टू आप सर. थँक्यू. थँक्यू मॅडम. मित्रांनो, आपले ग्रेट लीडर लेडी सिंगम सौ सुशीला तुपे मॅडम यांनी ते आज आपल्याला स्लाइड बाय स्लाइड मार्गदर्शन केले आहे. अतिशय सुंदररित्या त्यांनी आपल्याला हा डिजिटल प्रोजेक्टविषयी समजून सांगितले आहे, मार्गदर्शन केले आहे. तर त्यांचं सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो.
धन्यवाद करतो. मित्रांनो, समज गए तो पैसा ही पैसा, नहीं समजे तो पहले जैसा. आशा करतो सर्वांना समजलं असेल. सुरुवात करणं गरजेचं आहे. सातत्यपूर्वक विश्वास ठेवून त्यावर काम करणं गरजेचं आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा मॅडमचं खूप खूप धन्यवाद. यानंतर आपले ग्रेट अपलाईन यांना मी या मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी आपल्याला शेवटचे 2 मिनिटं आपल्याला मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. वेलकम सर. थँक्यू मॅडम. जबरदस्त प्लॅन प्रेझेंटेशन झालंय. प्रत्येकाला समजलं असेल अशी अपेक्षा करू. आणि जे मॅडमने सांगितलंय की जर समजलं तर 100% तो या बिझनेसमध्ये येणार आहे, आणि जर नाही समजलं तर त्यांनी सुद्धा आधी आयडी काढायचा. ज्यावेळेस तो अगोदर आयडी काढल, म्हणजे समजून नाही, म्हणजे तुम्ही जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत 1-2-5 लाख रुपये कमवू शकता या बिझनेस मध्ये. समजदार तो 100% तुम्ही मोठा पैसा कमवणार. पण हा बिझनेसच असा आहे की सुरुवातीला काहीच समजत नाही. हे गोळे गाळे काय आले हे काहीच कळत नाही, डोक्याच्या वर जातो. हे प्रत्येकाला आहे. हे मला पण होतं, तुम्हाला पण, हे प्रत्येकाला प्रॉब्लेम येतो. कारण आपल्याला ती सिस्टीम आहे तीच माहिती नसते. सेंट्रलाइज, डिसेंट्रलाइज, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हे सगळे आपल्या डोक्याच्या बाहेरचे विषय. ज्यावेळेस आपण या बिझनेस मध्ये येतो त्यावेळेस आपल्याला माहित असतं की जग हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीकडे चाललेलं आहे, पण आपण सेंट्रलाइज मध्येच उड्या मारतोय. तर मग आपल्याला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मध्ये जर नॉलेज घ्यायचं असेल तर आपल्याला हे आपले जे सेशन आहे हे रोज अटेंड करणं गरजेचं आहे, लोक बसवणं गरजेचं आहे, आणि याच्यातून आपण, या माध्यमातून आपण पैसा कमवणार आहे. तर प्रत्येकाने एकच डोक्यात ठेवणं गरजेचं आहे की हा शिकून घ्या काय काय. आता याच्यामध्ये जे नवीन नवीन प्रोजेक्ट येत आहे, उद्या बहुतेक एक फार मोठी गुड न्यूज असू शकते संध्याकाळपर्यंत. तर उद्याची काय जी गुड न्यूज असेल त्यावेळेस प्रत्येकाने झूम मिटिंगला, सेशनला बसणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय काही माहिती होणार नाही, कोणी तुम्हाला फोन करून सांगणार नाही. तर आपल्याला झूम सेशन हे सगळ्यात मोठं माध्यम आहे आपलं, की आपल्याला इथं नॉलेज भेटणार आहे. आणि ज्या व्यक्तीला नॉलेज घ्यायचं त्यांनी प्रत्येकाने झूम सेशन अटेंड करणं गरजेचं आहे. आजचा जो टायमिंग आपला जो संपत आलेला आहे, बॅक टू होस्ट मॅडम सर. रेंजच्या बाहेर गेले दिसतंय. तर आजचा जो आपली मीटिंगचा टायमिंग संपत आलेला आहे. उद्या याच टायमिंगला आपण सर्वांनी मीटिंगला हजर राहणं गरजेचं आहे. झूम सेशन अटेंड करणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू. धन्यवाद. जय हिंद, जय मॅटावेल.